तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या चिक्कूताईंचं लग्न आहे 3 तारखेला. सो त्याच्यासाठी आपली तयारी चालू झालेली आहे. आज आपण जाणार आहे देवदर्शनासाठी. मम्मीन ते नैवेद्य बनवत आहे आणि दिदीचं चाललं आहे नैवेद्य भरायचं काम. तर पाहूयात आज दिवसभरात काय काय होतं आहे आणि कंटिन्यू करूयात हा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण जाणार आहे देवदर्शनासाठी आणि चिक्कूताईंचं चाललं आहे नैवेद्य भरायचं काम. आत्ता आपण निघणार आहे. आपल्यासोबत आपलं पोंडी पण येणार आहे. पोंडी बाय बाय कर. बाय बाय कर. बाय बाय. कुठे जायचं पोंडी? भूल जायचं? भूल जायचं? गाडी चालवणार तू? कशी चालवणार? आजची गाडी चालवणार? कुठे चाली? भूल भूल. झालं स्टेलिंग पकला. इकडे वा. स्टेलिंग पक. हा. बाय बाय कल तिकडे. बाय बाय कल. बाय. आपण आता आपल्या वाडीतील कलमजा माता मंदिरात चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी. आणि आपल्यासोबत आहे चिकू आणि पाठीमागं आहे वहिनी. जीप दाखव तिकडे. दाखव जीप. कुठे जीप? जीप दाखव तिकडे. जीप कुठे? जीप ओ आहे. आपण आता आलोय कलमजा माता मंदिरात दर्शन करण्यासाठी. बाप्पा कल. हा देव बाप्पा मला सुखात ठेव. अरे वा 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 वा. छान 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 छान. व्हेरी गुड. चला. आपण आता आलेलो आहे रेणुका माता मंदिरात. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ज्यावेळेस या मंदिराची यात्रा असते त्यावेळेस जी सूर्यप्रकाशाची किरणं आहे ही डायरेक्ट देवीच्या मूर्तीवरती रिफ्लेक्ट होतात. म्हणजे देवीच्या पायापाशी डायरेक्ट ती सूर्यकिरणं जातात. हे मंदिर आहे ना असं खोल आहे पूर्ण. डीप 3 स्टेपमध्ये खाली जावं लागतं. मंदिर खोल असून पण यात्रेच्या दिवशी डायरेक्टली देवीच्या पायावरती आणि मुखटावरती सूर्याचं रिफ्लेक्शन आणि सूर्याचं जे काही किरण आहे ती डायरेक्ट मूर्तीवरती जातात. आपलं आता इथलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघणार आहे पुढच्या दिशेने. आपण आता आलोय आपल्या गावातील माळाबाईच्या मंदिरापाशी आणि माझ्या पाहू शकता माळाबाईच्या मंदिरात आपण जातोय मंदिरात. हे पोंडी, आज तुझ्या लग्नात कसे नाचायचं? अच्छा नाचायचं? नदीच्या काठी असलेले हे माळगंगा मंदिर. मित्रांनो, आपण आता जुन्नर मध्ये आलेलो आहे आणि आपल्या समोर जो आहे हा आहे शिवनेरी किल्ला. मित्रांनो, आपण आता आलोय श्री क्षेत्र वडद इथे. वडद इथे आपल्या खंडोबारायाचं मंदिर आहे, जे की आपलं कुलदैवत आहे. तर तिथे दर्शन करायला आपण तळी वगैरे भरणार आहे. वडदचा जो खंडोबा आहे हे आपलं कुलदैवत आहे. आपण आता मंदिराच्या इथे एंट्री करतोय. हे जे मंदिरात वडाचं झाड आहे हे भरपूर वर्षांपूर्वीपासूनच आहे.
मला जसं आठवतंय मी जेव्हापासून मंदिरात जातोय त्याच्या भरपूर आधीपासून सांगते. सदानंदाचा येळकोट 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 भैरवनाथाचे चांगले चांगल्यानंदाचा येळकोट फिरून सांग बरे सांग अंबाबाईचा उदय उदय. समोर दिसतंय ते आपलं रेणुका मातेचं मंदिर आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहे आता. हे बिनपगारी फुलाधिकारी मित्रांनो, आपण आलोय आता निमदरीला. जी निमदरीची रेणुका माता आहे त्या मंदिरात आपण आता आलेलो आहे. एवढं फिनिश करणार फोनली. आपण आलं उसाचा रस पहिला. कच्चा आहे हे बोंडी. आज तुझ्या लग्नात कसे नाचायचे आपल्याला? असे नाचायचं. मित्रांनो, आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिरात आणि आपल्या माझ्या पाठीमागं आहे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि आजचं आपलं जे काही लोकेशन आहे ते झालेलं आहे पूर्ण. आज आपण एवढंच लोकेशन कवर करून घरी जाणार आहे आता. तर आपण मंदिरात एंट्री करतोय. दर्शन वगैरे करून आपण आता घरच्या दिशेने जाणार आहे.